कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपं तदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातान् सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। नरसिंह चतुर्दशी महामहोत्सवाचा आज पहिला दिवस। सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो। सगळ्यांच्या मनात एक प्रश्न कदाचित असं वाटलं असेल की ओम अज्ञानतिमिरंधच्या आधी जरी सांगितलं असतं तरी बरं झालं असतं, पण प्रथेप्रमाणे सुरुवात करायला पाहिजे। मला आधीच सांगायची इच्छा होती। झालं असं, रोजींचा सायंकाळी 6 वाजता मला फोन आला, आता 1 तासापूर्वी। आणि प्रोजींची जी नियमित गाडी होती त्या गाडीला काहीतरी अडचण आली किंवा उशीर झाला म्हणून प्रोजींनी दुसरी गाडी पकडली। प्रोजींना अपेक्षित होतं की त्या गाडीने आपण इथं 7:30 पर्यंत येऊ, परंतु त्या गाडीलाही 50 मिनिटं लेट झाला। त्यामुळं प्रभूजींना यायला उशीर होतोय। तरी आत्ता मी व्यासासनावरती बसायच्या आधी म्हणजे मी 7:35ला बसणार होतो, पण नरसिंह भगवंतांची कृपा अशी की लाईटच गेली। कारण त्यांनाही माहिती आहे की याची काही तयारी नाही, त्यामुळे मी नेहमीप्रमाणे बोलायला फार उत्साही नाही। मलाही आता नक्की काय करायचं आहे काय कळत नाही। 6 नंतर 6:15 पर्यंत मी माझं काय करत होतं तेच मला माहीत नव्हतं। त्यात मी इथं सोडायला आलो माधुरी भक्तीला, माघारी साधारण मी 6:20ला वगैरे गेलो। आणि तिथून पुढे नक्की काय करायचं आहे, आणि माझ्या सगळ्या बाजूने आता असं होतं की लोकेश्वर कृष्णप्रभू अशा गोष्टीला पुढे असतात, परत त्यांचा बरोबर भगवद्गीता कोर्स तिकडे चालला आहे। त्यामुळे प्रोजे म्हणले आता दुसरा काहीच पर्याय नाही की तुम्हालाच हे थोडंसं करावं लागेल।
तर आता प्रभूजींना बसताना मी विचारलं व्यासासनावर, म्हणजे विचारून जवळजवळ 7:35ला विचारलं की प्रभूजी आत्ता काय तुमची परिस्थिती. त्यावेळेस ते म्हणाले होते की दौंडला गाडी 2 मिनिटात पोचते आणि तिथून बरोबर मी पाऊण तासात इथं येतोय. मग त्याला प्रभूजी किती वाजता येतील बरोबर, कोणाचं गणित चांगलं आहे. 7:35 असताना प्रभूजी मला म्हणले होते की अजून दौंडला पोचायला 2 मिनिटं कमी, असं 2 मिनिटं लागतील आणि तिथून पुढे मी 45 मिनिटांनी येतोय. म्हणजे प्रभूजी इथं किती वाजता येतील? 8:20. आता किती वाजायचे? 8. आता आपल्या एकमेकाला चर्चा करायची सगळं. काय म्हणजे 8:30 पर्यंत तरी प्रभूजी यायलाच पाहिजे. आतापर्यंत आपण सगळेच प्रभूजींची खूप आतुरतेने वाट बघतो. सगळेजण या दिवसाची वाट बघत असतात, प्रभूजी ज्या दिवशी येणार आहे. पण नरसिंह भगवंत प्रकट होण्याची जशी प्रल्हाद महाराजांनी वाट पाहिली तशी आज मी प्रभूजींची वाट पाहतो. प्रभूजी कधी एकदा जे प्रकट होतील आणि मला ह्या व्यासासनावरनं खाली उतरता येईल. पण मी मग माझ्या जुन्या डायऱ्या काढत होतो आणि त्याच्यामध्ये एक बरोबर मला एक वही सापडली. कधीतरी पूर्वी मी नरसिंह जयंतीच्या दिवशी लेक्चर दिलं होतं आणि मला माहिती आहे तुम्हाला त्यातलं काही आठवणार नाही, त्यामुळे मी निवांत होतो. त्याचं कारण काय आहे, मीच त्याला संदर्भ लावत होतो, मलाच लवकर आठवत नव्हतं. आपण ते एक वाक्य लिहून घेतो ना, 1 पॉईंट 2 पॉईंट 3 पॉईंट असं लिहून घेतो. मी संदर्भ लावायचा प्रयत्न केला 6:20 नंतर की इथं काय बोलायचं तिथं काय बोलायचं, पण मला इथे वाक्यांचा लवकर संदर्भ लागत नव्हता. तर मग तुमचं आठवणं तर थोडंसं कठीणच आहे. तरी आपण आज थोडंसं पाहूया. त्याच्यामध्ये मला एक वाटतंय की नारद मुनी ज्यावेळेस प्रल्हाद महाराजांची पण आता याच्यामध्ये सकारात्मक काय पाहू शकतो. आता इथं सगळं प्रभूजींना उशीर येतोय. मला सकारात्मक गोष्टी अशा वाटल्या, ठीक आहे, कदाचित जर प्रभूजी असंच म्हणले असते की आता मला अचानक कामाला सेवा लागली मंदिरामध्ये आणि मी येऊच शकत नाही, तर तुम्ही आता तो पहिल्यांदा पॉझिटिव्ह विचार करा. काय काय पॉझिटिव्ह गोष्टी प्रभूजी येत आहेत त्याच्या होत्या. जर प्रभूजी असं म्हणले असते ना, असं झालंय आहे. प्रभूजी म्हणतात की मी ह्या फेस्टिवलला येऊ शकत नाही कारण मंदिरामध्ये मला काही सेवा आहे. आजचा एक काय प्रभूजीचा समजा 8 तास 1 तास उशीर होते. उद्या सकाळी प्रभूजी आहेत, उद्या सगळे लेक्चर ऐकायला मिळेल. गुरुवारी प्रभूजी आहेत. म्हणजे सकारात्मक आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पहा. आणि आता प्रभूजी नाही, आत्तापासून नाही या विषयातून आता काय सगळेजण बाहेर आहे. कारण पुढं 30 तारखेपर्यंत प्रभूजी आहेत आपल्यासाठी उपलब्ध. उद्याही सकाळी प्रभूजी मग परत क्लास घेतील. तर नारद मुनी ज्यावेळेस प्रल्हाद महाराजांचे गुणगान करतात तेव्हा प्रल्हाद महाराज त्यांचं खंडन करतात. तर हे एक आपण शिकू शकतो भक्तांनी की कधीही आपली स्तुती झाल्यानंतर आपण लगेच त्या समोरच्या भक्ताची स्तुती करायला शिकलं पाहिजे. आपली स्तुती आपल्याला ऐकायला खूप आवडतं, परंतु आपण एक गोष्ट शिकायला पाहिजे की आपली स्तुती ऐकणं म्हणजे शास्त्रामध्ये तर फार भयंकर सांगितलंय. त्याच्या बाबतीत स्वतःची स्तुती स्वतः करणं हे तर अजून भयंकर झालं. स्वतःची स्तुती स्वतः करणं म्हणजे आपली उलटी, आपण काढलेली उलटी परत खाण्यासारखे, इतकं ते भयंकर आहे. म्हणून आपण पण पाहतो जर कोण स्वतःची स्तुती जर करत असेल स्वतः, तर आपल्याला ते झेपत नाही किंवा आपल्याला ते पटत नाही. कारण का, ते सगळ्यात खालचं असतं. आपण किती जरी सेवा केली पण आपण सांगू लागलो की मी असं केलं, मी तसं केलं, अचानक लेक्चरला आलो मी आणि असं बोललो मी, अचानक 6:30ला सांगितलं होतं मला, पण असं लेक्चर दिलेलं नाही, संपलं. भक्ती मार्गामध्ये स्वतःची स्वतः स्तुती करणं किंवा दुसऱ्याने स्तुती आपली केली तर ती आपण ऐकत राहणं त्याच्यावर प्रतिक्रियाच काय न देणं. छान तुम्ही मला बरोबर ओळखलं अशी भाव ठेवणं हे खूप अडथळा आहे भक्ती मार्गामध्ये. अशी काय भक्ती संपून जात नाही, पण भक्तीची प्रगती खुटते. भक्ती मला आनंद कमी होतो. भक्ती तुमची संपणार नाही. हे वृक्ष जे लावले, तुम्ही जे बीज पेरले ते चालू राहणार, पण त्याला अडथळा येईल, ते थांबल, प्रगती खुलते. पण या जन्मामध्ये जर आपल्याला भक्तीची परिपूर्णता करायची असेल तर हे वैष्णव सदाचार, वैष्णव काही गोष्टी ह्या आपण गांभीर्याने समजल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती आपण काम करायला पाहिजे. नाहीतर आपण राहू इथं दिसू, आपण म्हणू ना किती जण असे
की ते असं आहे तो तसा आहे तरी तो एक आहे तो पुढे जाणार नाही. कारण भक्ती कुणाचीच नष्ट होणार नाही, परंतु भक्तीची प्रगती घडू शकते. त्यातली एक आहे स्वतःची स्तुती स्वतः करणं किंवा स्वतः दुसऱ्याची स्तुती ऐकत राहणं. खरं तर इथं ब्रजसुंदरी माताजी मला अजूनच जास्त प्रेशर आहे. मला वाटलं ते नसतील, कारण आनंदगुटी माताजी नाहीत म्हणजे त्या पण नाहीत असं मी एक करून होतो. माताजी आहेत. माताजी खरं खूप बोलू शकल्या आजच्या परिस्थितीमध्ये. ठीक आहे. तर कठीण परिस्थितीमध्ये नारद मुनी म्हणतात की तुम्ही कठीण परिस्थितीमध्ये भक्ती केली की लगेच त्याला प्रल्हाद महाराज म्हणतात नाही, भगवंतांच्या अंतरंगा शक्तीने ती करून घेतली, त्यांनी माझं रक्षण केलं म्हणून मी ती केली. तसं आपल्यालाही कधी कधी वाटतं, गौरांपूर नेहमी सुरुवातीला उदाहरण द्यायचे, कधी कधी आपल्याला वाटतं की मी करतोय सगळे भक्ती, मी जप करतोय, मी वाचन करतोय, मी श्रवण करतोय, मी आपल्याला वाटतं. पण गौरांपूर म्हणले होते जसं सर्कसमध्ये ते दोन लोक इकडून तिकडून उड्या मारत असतात वरती, ते पकडायचं एकामेकाच्या ह्याला, ते सोडायचं, नंतर त्याचे पाय पकडायचे, ते इकडचे पकडायचं वरती. तर ते म्हणले कधी कधी त्यांना असं जर वाटत असेल की ते करतायत, एका अंशी ते करतायत, पण त्यांना एक मात्र हमी आहे की खाली ती जाळी लावलेली असते बघा. जरी आपण पडलो तरी आपण सुरक्षित आहोत ही आम्ही. तसं कधी कधी वाटतं आपल्याला आपण सगळं करतो, पण ही भक्तांची जी जाळी आपल्याला, ह्या भक्तांनी आपल्याला सुरक्षित ठेवलंय. आपण जर नीट आठवलं आपल्याला स्वतःला कितीतरी वेळेला आपण काय अडचणीत असं काय, भक्तांचा आपल्याला आधार आहे. भक्त आपल्याला रोज आठवण करून देत आहेत की तुम्ही प्रोग्रामला या, तुम्ही या गोष्टी करा, तुमच्या सुख दुःखात भक्त उपस्थित आहे. म्हणून आपला भाव कधी नसला पाहिजे की माझ्या क्षमतेने मी भक्ती करतोय, माझ्या शक्तीने मी ते करतोय. नाही, ही तुम्हाला प्रोटेक्शन आहे, ते भक्तांकडनं प्रोटेक्शन आहे, भगवंतांकडनं गुरुंकडनं आपल्याला प्रोटेक्शन आहे. जसं प्रल्हाद महाराज, आपल्याला प्रल्हाद महाराज बघितल्यानंतर वाटतं की प्रल्हाद महाराज स्वतः सगळे हे केलं, पण प्रल्हाद महाराजांनी त्याचं श्रेय कधी स्वतःला घेतलं नाही. आपणही आपल्या जीवनामध्ये जे काय आपल्याकडनं होईल त्याचं श्रेय कधीच आपण स्वतःला घ्यायचं नाही. कारण इथं आपण सगळे भक्ते, कशामुळे बघते आपण सगळे, जप करतो म्हणून, वाचन करतो म्हणून. इथं इस्कॉनचा कार्यक्रम सुरू झाला म्हणून आपण बघतोय. त्याच्या आधी कोण बघतो होतं इस्कॉनचा कार्यक्रम? मला इस्कॉन माहित होता आधीपासून, तरी पण मी भक्ती मार्गात येत नव्हतो. उग्रेश्वर प्रभू आमचे खूप जुने भक्त, म्हणजे इथं कार्यक्रम नव्हता तेव्हा उग्रेश्वर प्रभू पंढरपूर पुणे सगळे गायचे. ते एखादेच असे भक्त की ते एकटे सुद्धा करू शकतात. पण तुम्ही आम्ही सगळे भक्त कुणामुळे? आपल्या शक्तीमुळे. तिथं कार्यक्रम सुरू झाला, मग आपल्याला सतत बोलवलं गेलं, आपल्यासाठी एवढे कार्यक्रम ठेवले. आता सुद्धा 4 दिवसाचा कार्यक्रम आहे. यामुळे आपण बघतोय ना की आपण आपल्या शक्तीने, आपण थोडं मागे जाऊन बघायचं आपल्या जीवनामध्ये. आपण पूर्वी काय होतो, आपण पूर्वी भक्त होतो का किंवा झालो असतो का? तर याचं श्रेय सगळं जे काय आपल्या जीवनामध्ये होते त्याचं श्रेय आपण कधी पण लगेच आपण सांगितलं जातं की एखादी सेवा झाली की लगेच ते गुरुंना अर्पण करून टाका, लगेच स्वतःजवळ ठेवू नका. तर प्रल्हाद महाराज तसं करतात. दुसरं प्रल्हाद महाराज सांगतात की भक्ती समजायची माझी पात्रताच नव्हती. कारण मी किती वर्षाचा होतो? फक्त 5 वर्षाचा होतो. आणि दुसरा अजून एक सांगतात, जन्म माझा वैष्णव परिवारात झाला नाही तर आसुर परिवारात झाला. बघा प्रल्हाद महाराज स्वतःला कशा वेगवेगळ्या भावनेने सांगतायत की ही एक नम्रता आहे भक्ताकडे. ते म्हणतात माझा जन्म कुठं झाला? आसुर परिवारात झाला नारद मुनी. आणि माझी काय म्हणताय म्हणून तुम्ही माझं एवढं गुणगान करताय म्हणून. तर आपणही नेहमी असं म्हणतात की आपलं पूर्व आयुष्य आपण नेहमी आठवावं. तसं प्रल्हाद महाराज सतत आपलं आयुष्य आठवत आहेत. थोडक्यात जन्म माझा आसुर कुळ झालाय म्हणून आपल्याला कधी जरी अहंकार गर्व आला तर आपलं पूर्व स्वतःचं आयुष्य आठवावं की आपण काय करत होतो आणि आज आपण काय, तरी आपण काय राहू, नम्र राहू. नंतर म्हणतात की अजून स्तुती करताना म्हणतात की तुमच्याकडून ऐकून मी भक्ती शिकलो आणि तुमच्यामुळेच मला भगवंताची कृपा प्राप्त झाली. आपणही असं नेहमी भक्तांना म्हणतो किंवा तुमच्यामुळे मी भक्तीमध्ये आहे म्हणून. हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि ॲक्च्युली प्रल्हाद महाराज म्हणतात ते वर मनाने म्हणत नाही, खऱ्या मनाने त्यांनी ते स्वीकारले. बऱ्याच वेळा आपण पुढच्याचं गुणगान करतो पण मनामध्ये आपला थोडा प्रामाणिकपणा
नसतो. पण हे प्रामाणिकपणे आपण स्वीकारायला पाहिजे की आपल्या आणि भगवंतांच्या मध्ये, बाहेरच्या जगामध्ये कसं आहे माहिती, तुम्ही एखाद्या लाईनला उभं राहिलाय, तुमच्या आणि मध्ये किती लोक आहेत ते अंतर महत्वाचं ठरतं. तिथं जास्त लोक आहेत, तुम्ही म्हणता मी खूप लांब आहे असून, आपण काय म्हणतो मी खूप लांब आहे. समजा तुम्ही आता काय पिक्चरचे तिकीट तसे निघत नाहीत, मला वाटते पहिले लाईनमध्ये उभं राहून पहिले असायचे, आपण किती मागे, आपण म्हणतो तिकीट मिळेल का नाही सांगता येत नाही, माझा नंबर खूप मागे लांब आहे, ब्लॅकने मिळते का बघा. अरे नवीनला माहीत नसेल काय पूर्वी काय परिस्थिती होती तिकिटांची ती, तर का अंतर जास्त आहे. पण भक्ती मार्गात वेगळं आहे. तुमच्या आणि भगवंतांच्या मध्ये किती भक्त आहे तेवढं तुमची महानता असते. तुमच्या आणि भगवंतांच्या, तुम्ही डायरेक्ट भगवंतांपर्यंत जायचा प्रयत्न करताय, अवघड आहे. सगळं भक्ती मार्गामध्ये उलट आहे. तुमच्या आणि भगवंतांच्या मध्ये अनेक आशीर्वाद देणारे भक्त मध्ये तुम्ही पुढे जाण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून हे जे सगळं आपण जे श्रेय आहे हे भक्तांना दिलं पाहिजे. नंतर ते म्हणले की तुम्ही दैत्य लोकांना प्रचार केला. ते म्हणले मी प्रचार काय केला, मी तर फक्त बोलत होतो. ते काय म्हणले मी प्रचार काय केला, मी तर फक्त बोलत होतो म्हणून. आणि खरंच आहे, मला पण नेहमी वाटतं की बोलणं सोपं आहे, पण प्रचार नुसतं बोलणं नाही, प्रचार आपलं आचरण आहे. आणि प्रचारासाठी पूरक वातावरण करणारेच बाजूचे भक्त आहेत. आत्ताच इथं 2 भक्त म्हणजे प्रयत्न करत होते इलेक्ट्रिसिटी चालू करायचा. ती चालू झाली नसती तर माझ्या बोलण्याला काय अर्थ होता ते. आणि असे काही नाहीत की ते इलेक्ट्रिशियन वगैरे, पण भक्त एवढे हे असतात आणि कृपा एवढी त्यांच्यावरती असते की त्यांनी बरोबर ते डायरेक्ट कनेक्शन काहीतरी केलं त्यांनी 5-10 मिनिटं. आपला तिकडे एक प्रोग्राम चाललाय आपला, 5-10 मिनिटामध्ये त्या दोघांनी काय केलं आणि चालू केलं. म्हणून प्रचारासाठी बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी त्या तितक्यात महत्वाच्या आहेत. कधी कधी वाटतं की आपल्याला प्रचार नुसतं बोलणं महत्वाचे नाही, ही सगळी जी सिस्टीम उभा केली, ही सिस्टीम नसेल तर, ही सिस्टीम उभा करण्यासाठी जे जे भक्त आहेत त्यांच्याविषयी आपण नेहमी ऋणी असले पाहिजे. तर त्यानंतर म्हणले की तुमच्यावर भगवंतांची कृपा किती झाली. प्रल्हाद महाराजांना ज्यावेळेस म्हटलं जातं त्यावेळेस प्रल्हाद महाराज म्हणतात, खरी कृपा काय माहिती, खरी कृपा म्हणजे सेवा करायला मिळणं. ती मला आयुष्यात मिळालीच नाही सेवा करायला, कारण तिथे सेवा करणार कोणाची, मी फक्त प्रचाराचं काम केलं, प्रत्यक्ष सेवा करण्याची कृपा मला मिळालीच नाही. मी फक्त बोललो, थोडं सांगितलं, ती पण एक सेवा आहे, पण जी प्रत्यक्ष सेवा करण्याची कृपा आहे ती माझ्या जीवनात आली नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं प्रल्हाद महाराज कशा पद्धतीने उत्तर देत आहेत पहा तुम्ही. आणि स्वतःची नम्रता एवढ्या महान भक्त असताना कशी दाखवत आहे. त्यानंतर म्हणले की भगवंतांनी तुम्हाला मांडीवर बसवलं, आपण चाटले म्हणतो ना भगवंतांनी त्यांना, तर ते काय म्हणतात, हा भगवंतांचा गुण आहे प्रेम करण्याचा, ते सगळ्यांवरतीच करतात, ते माझ्यावरती केलं, त्यात विशेष काय. जसा अग्नीचा गुण आहे जाळण्याचा, तर त्या अग्नी जाळण्याचं काम नेहमीच करणार. लहान मुलगा असला त्याने जरी हात पुढे केला तरी त्याच्या हाताला वाजणार. तसं भगवंतांच्या पुढे कुणी आलं तर भगवंत त्याच्यावरती काय करणार, प्रेम करणार. तो त्यांचा गुण आहे, त्यांनी तो दाखवला, त्यात माझी महानता नाही. ते म्हणतात मग भगवंत तुमच्यामुळे अवतरित झाले की. ते म्हणजे माझ्यामुळे कुठे अवतरित झाले, ब्रह्माजींचं वचन खरं करण्यासाठी अवतरित झाले. ब्रह्माजींनी वचन दिलं होतं आणि देवी देवता गेले होते त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं होतं, आणि तुम्ही पण तुमचं पण वचन सिद्ध करायचं होतं. नारद मुनींना म्हणतात पुन्हा पुन्हामुळे भगवंत अवतरित झाले. आपण मेन कारण कुणाचं सांगतो, प्रल्हाद महाराजांमुळे झाले. अजून तुम्हाला काय वाटतंय, अजून कुठे कशा कशामुळे अवतरित झाले. मेन कारण तेच आहे, पण आपण कधी कधी अनेक कारण त्याला जोडूही शकतो. अजून कशामुळे झाले. प्रल्हाद महाराजांचा शब्द खरं करण्यासाठी की भगवंत सगळीकडेच आहेत या भूमिकेतून, आणि रक्षण करण्यासाठी भगवंत अवतरित होतात. अजून ब्रह्माजींचं वचन जसं मी आता सांगितलं. अजून नारद मुनीने इंद्रांना काय सांगितलं होतं की तू या कयाधूला बंदी घेऊ नको, मारू नको तिला, कारण त्याच्यामध्ये एक भक्त जन्म घेणार आहे तिच्या पोटी. मग आता हे वचन आहे नारद मुनीचं थोडक्यात इंद्रांना, ते सिद्ध करण्यासाठी. आणि कयाधूला पण वचन दिलं होतं नारद मुनीने की मी या प्रल्हादाचं काय करील, रक्षण करेल. प्रल्हाद महाराजांसाठी तर आलेच, ब्रह्मदेवांसाठी आले. म्हणजे आता प्रल्हाद महाराज सांगतायत माझ्यासाठी नाही, ब्रह्मदेवासाठी आले, तुमचं वचन सिद्ध करण्यासाठी आले. ते त्यांचं वचन सांगितलं मी, नारद मुनींचं काय वचन होते ते. इंद्रालाही ते म्हटले होते की मारू नको, आणि कयाधूलाही सांगितलं होतं की मी त्याचं रक्षण करेल. अजून
दितीला कश्यप मुनीने सांगितलं होतं की तुझ्या गर्भात जर हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू असले, जरी ते एकदम हे असले म्हणजे राक्षस प्रवृत्तीत असले, तरी भगवंत त्याचा काय करतील, उद्धार करतील. हे किती झाले, हिरण्यकशिपूने किती नंबर झाले, 4 जणांचं वचन झालं. 5वं भगवंतांना वचन दिलं होतं, देवतांना वचन दिलं होतं भगवंतांनी की मी अवतार घेईल म्हणून, एक माझा शांत संयमी सुशील भक्ताला ज्यावेळेस त्रास होईल त्यावेळेस मी स्वतः अवतार घेईल म्हणून. आणि चतुष्कुमारांना पण शब्द दिला होता, चतुष्कुमारांनी जो शाप दिला होता यांना, तो शाप पण भगवंतांना काय करायचा होता, खरा करायचा होता आणि उद्धार करायचा होता, जय आणि विजयाचा. म्हणजे भगवंत या ठिकाणी नरसिंह भगवंत रूपात अवतरित झाले. याच्यामध्ये प्रल्हाद महाराजांसाठी झाले, पण प्रल्हाद महाराज याचं श्रेय सगळं बाकीच्यांना देऊन टाकतात. म्हणून भक्ती मार्गामध्ये पण आपण आपलं श्रेय हे नेहमी दुसऱ्यांना द्यायला शिकलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या भक्तीमध्ये अजून प्रगती होणार. मी ही गोष्ट चालत नाही भक्ती मार्गामध्ये. आपण ते दुसऱ्यांच्या, आणि हे आपण पाहतो पण मी केलं ही जी भूमिका आहे ही भगवंतांना आवडत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीचं श्रेय कुठली का सेवा असना ते आपण दुसऱ्याला द्यायला शिकलं पाहिजे. नंतर ते म्हणले, अहो भगवंत तुम्ही महान आहे प्रल्हाद महाराज. म्हणले कसं काय, म्हणले हिरण्यकशिपूचं राज्य तुम्हाला दिलं भगवंतांनी, एवढं मोठं राज्य तुम्हाला दिलं हिरण्यकशिपूचं. मग प्रल्हाद महाराज काय म्हणतात, आता या ठिकाणी काय म्हणतील प्रल्हाद महाराज, एवढं मोठं राज्य दिलेलं म्हटल्यानंतर प्रल्हाद महाराज काय म्हणतील, हो हो तुम्हाला काय वाटतं, काय प्रल्हाद महाराज याचं खंडन कसं करतील. ते म्हणले की हिरण्यकशिपूचं एवढं मोठं राज्य तुम्हाला भगवंतांनी दिलं, ही किती मोठी तुमच्यावरती कृपा. आता प्रल्हाद महाराज याचं पण खंडन करतायत, प्रत्येक गोष्टीचं खंडन करतायत प्रल्हाद महाराज. आता प्रल्हाद महाराज काय म्हणतात, आपल्यासाठी अवघड आहे. ते म्हणतात ही कसली कृपा, कृपा म्हणजे सर्व काही हिरावून घेणे. असं वाटतंय काय, म्हणून म्हणलं हे असा विचार आपल्या मनात येऊन अवघड आहे. आपण म्हणतो ना काय आपल्याला कुठे नोकरी लागली, काय भगवंताची कृपा आहे. पण एखादा म्हणला ही कसली कृपा नोकरी लागली, तसं या ठिकाणी काय म्हणताय, ही कसली कृपा, कृपा म्हणजे सर्व काही हिरावून गेले. आणि मला नारद म्हणे तुम्ही बघा, म्हणले तुमच्याजवळ काहीच नाही, ही तुमच्यावर खरी कृपा आहे, माझ्यावर काहीच कृपा नाही, मी तर अडकलो या मोह आहे. प्रत्येक गोष्टीचं खंडन या ठिकाणी. म्हणजे नरसिंह भगवंतांची कथा ऐकणं म्हणजे प्रल्हाद महाराजांची भक्तांचे गुणगान करणं आणि नरसिंह भगवान जास्त आनंदी या गोष्टीने होते. त्यावेळेस आपण प्रल्हाद महाराजांचं गुणगान करू आणि त्या गुणगानाचा काही अंश आपल्या जीवनामध्ये घेऊ. प्रल्हाद महाराज अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी खंडन करतात. त्यानंतर आपण अजून एक ह्यातनं शिकण्यासारखी गोष्टही पाहिली. अजून आपण अनेक गोष्टी या गोष्टीकडून शिकू शकतो. त्यानंतर दुसरं पाहू शकतो की प्रल्हाद महाराजांना अजून प्रल्हाद महाराजांचे गुण थोडे पाहूया. नंतर नरसिंह कथा नंदुरा पूजा आल्यानंतर सांगते की ज्यांनी त्रास दिला त्यांच्याविषयी त्यांनी कधीच द्वेष भावना ठेवली नाही. खूप मोठा गुण आहे. आपण आयुष्यभर एखाद्याने त्रास दिला तर त्याला लक्षात ठेवतो आणि आपल्याकडनं करण्याचा त्याला त्रास देण्याची काही ताकद नसेल तर त्याच्या कर्माने त्याला त्रास झाला तर आपल्याला अजून आनंद होतो. आपण अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे दुसऱ्याच्या याच्यामध्ये आनंद घेतो. पहिला आनंद म्हणजे आपण काय करू शकतोय का त्याला त्रास द्यायचा. ते नाही झालं तर त्याच्या कर्माने त्याला त्रास होत असेल तरी आपल्याला आनंद होतो. परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतो की हिरण्यकशिपूने एवढा त्रास दिला तरीही त्याच्याविषयी द्वेष ठेवला नाही. असंही म्हणतात, ही काही भागवतमध्ये कथा नाही आहे, परंतु बाहेर एक कथा नाही ऐकली होती की चंड अमृत या 2 राक्षसनी जेव्हा त्रास दिला त्यांना, तर त्यांनी एक राक्षस तयार केला होता, ऋत्विका नावाचा, मातेला माहीत असेल तर त्यांनी एक राक्षस तयार केला होता प्रल्हादांना मारण्यासाठी, त्यांचे गुरु. आणि तयार केल्यानंतर पण ते कुठलीही विद्या अशी असते, ही तंत्रविद्या, ती जर वापरली गेली नाही तर ती माघारी परत आपल्याकडे येते. मग तो राक्षस काय प्रल्हाद महाराजांना मारू शकला नाही. मग त्या राक्षसांनी ह्या दोघांनाच मारून टाकलं, गुरूंना. आणि प्रल्हाद महाराजांना खूप दुःख होतं. म्हणजे कोणाचाही द्वेष न करणं हे बघा किती महान असू शकतं. त्यांना खूप दुःख होतं आणि त्या ठिकाणी ते एक प्रतिज्ञा करतात किंवा एक वाक्य बोलतात की माझ्या मनामध्ये माझ्या गुरूंबद्दल थोडी जरी द्वेष भावना नसेल तर त्यांना परत जिवंत होऊ द्या. आणि ते दोघं परत जिवंत होतात.
म्हणजे नुसती बोलण्याची गोष्ट नव्हती त्यांच्या जीवनामध्ये. त्यांच्या मनामध्ये त्यांच्या गुरूंनी एवढा त्रास दिला होता वेगवेगळ्या पद्धतीने, तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये अजून अजिबातच त्यांच्याविषयी द्वेष भावना नव्हती आणि ते दोघं त्यांच्या त्या शब्दावरती जिवंत झाले. कारण त्यांनी त्या ठिकाणी आपण म्हणूया एक पण केला किंवा असे घोषणा केली थोडक्यात की माझ्या मनामध्ये ह्यांच्याविषयी अजिबातच कुठली भावना नसेल. आज संध्याकाळी झोपताना थोडं आठवून बघा, प्रत्येक वाक्याला समोर घ्यायचं आणि म्हणायचं याच्याविषयी माझ्या मनात अजिबातच द्वेष भावना आहे का नाही. कठीण आहे. कितीतरी आपण म्हणून म्हणलो व्यासासनावरनं बोलणं फार सोपं आहे. मी माझ्या रोजच्या सामान्य जीवनामध्ये अनेक माझ्या भावना मी आठवतो, त्यावेळेस माझ्या लक्षात येतं की आता भरपूर लेक्चर मी दिले, देण्याचा योग येतो तुमच्या सगळ्याच्या, तर माझ्या लक्षात येतं लेक्चर देणं वेगळं आणि प्रत्यक्ष जीवन जगणं खूप कठीण आहे, खूप कठीण. त्यामुळं कधी कधी असं वाटतं की इथं जर ब्रह्मचारी पूर्ण वेळ असतील आणि त्यांच्या मुखातून आपण ऐकू तर ते जगतात ते प्रत्यक्ष तसं. आपल्याकडनं इतक्या ताकदीचं इतक्या प्रामाणिकपणे जगणं होत नाही. त्यामुळे कितीतरी आणि बऱ्याचशा तर आपल्या गोष्टी ह्याच भावना आपल्यात जास्त आहे. विशेष करून कदाचित आपला लोभ सुटतो, कदाचित आपला काम कमी होतो, पण आपला द्वेष आणि मत्सर हे भक्ती मार्गातनं पण काढून घेणं खूप कठीण आहे. लोभ कमी होऊ शकतो एखाद्याचा, एकदम वैरागी जीवन जगू शकतो. पाहतो आपण लोक काम इच्छा पण कमी होतात लोकांच्या वाईट रोग, पण द्वेष आणि मत्सर जाणं जरा कठीण आहे. प्रल्हाद महाराजांचं जीवन आपण पाहू शकतो की त्यांचं कुठल्या स्तरावरती होतं. म्हणून शेवट त्यांना ज्यावेळेस काय मागायला लावलं त्यावेळेस त्यांनी राज्य वगैरे नाही मागितलं, हिरण्यकशिपूचा उद्धार करण्याची विनंती केली. तसंच आपण भगवंतांच्या बाबतीत पण अनेक जणांच्या बाबतीत पाहू शकतो. अजून कुणी असा द्वेष धरला नाही असं कोणाचं उदाहरण तुम्हाला आठवते का? हा, ध्रुव महाराज. अजून अमरीश महाराज. कृष्णांच्या पण जीवनात आपण पाहतो की पुतना काही इच्छेने आली होती, परंतु भगवंतांनी तिचा कसा उद्धार केला. विदुरांचं पाहू शकतो आपण. मी मागच्या वेळेस सांगितलं तर विदुरांचा खूप मोठा अपमान केला आणि सगळ्यात मोठा अपमान काय होता त्यांचा, घरातून निघून जा म्हणजे की ज्यांनी सर्व आयुष्य एवढे भगवंतांचे शुद्ध भक्त असतानाही परंतु यांच्यासाठी घालवलं आणि त्यांना काय सांगितलं गेलं की आहे असं तुझ्या श्वास फक्त स्वतःचा बरोबर घेऊन जा. विदुराला काय सांगितलं, काय घेऊन जा, स्वतःचा फक्त म्हणजे काही घेऊन जा म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना काय तिथे ठेवायला लावलं, धनुष्य. त्यांना काय म्हणले, दुर्योधन तुझं धनुष्य इथं ठेवून जा. आणि त्यावेळेस एक विनोदाने एक प्रभूजी सांगत होते की तुम्हाला वाटत धनुष्य ठेवणं म्हणजे काय विशेष एवढं, काय सांगितलं धनुष्य एवढं काय विशेष सांगितलं असं, धनुष्य ठेवून जा, स्वतःचा श्वास घेऊन बरोबर जा. एका क्षत्रियाला त्याचं सगळ्यात महत्वाचं काय गोष्ट असेल त्याचं शस्त्र आहे आणि ते शस्त्र ठेवून जायला लावलं हे सगळ्यात मोठं त्याच्यासाठी क्लेशदायक आहे. तरी तुमच्या लक्षात येणार नाही किती क्लेशदायक आहे. म्हणून मी अजून सोप्या पद्धतीने सांगितलं. एखाद्या जर मुलाला आपण म्हटलं घरातनं चालता हो आणि तुझा मोबाईल इथे ठेवून जा, आता तुमच्या लक्षात येईल किती अवघड आहे. आजची परिस्थिती हीच आहे ना. मला माहित होतं तुम्हाला हा विनोद पण लवकर आठवणार नाही, त्यामुळे मी बिनधास्त लेक्चर द्यायला काय मी विचार केला की आठवलं ते सांगायचं. मी फक्त एक पॉईंट बघतोय आणि मला जे आठवते ते सांगतोय, कारण मला माहिती आहे की एवढं कुणाच्या लक्षात राहत नाही. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल विदुरांचा किती मोठा अपमान झाला असेल. येतोय का थोडं लक्षात? सकाळी नुसतं उठलं की असे मोबाईल जर बाजूला नसेल तर एक व्हिडिओ मी छान पाहिला होता, तो उठतो आणि नुसता हात मारत असतो त्या बेडवरती, का त्याला त्याचा मोबाईल सापडत नसतो. क्षत्रियांसाठी ते शस्त्र आहे ते म्हणजे त्यांचं धनुष्य आणि ते शस्त्र इथं ठेवून फक्त श्वास घेऊन बाहेर राहा. तेच विदुर परत आपल्या भावाला परत सांगण्यासाठी येतात की तुम्ही आता तरी या सगळ्या आसक्तीतून दूर व्हा आणि भगवंतांची शरण घ्या. इतका अपमान झाल्यानंतर अशा अनेक आता पण मी तुम्हाला मागे सांगितलं ते सांगणं फार सोपं आहे, खूप सोपं आहे सांगणं. म्हणजे लेक्चर म्हणजे काय, तुम्ही वाचू शकता, सांगू शकता आणि तुमची बुद्धी जर कधी आतमध्ये जाणार नसेल तर सांगता नाही, तुम्ही नुसतं सांगत राहणार. तुम्ही असं विचार कधी करणार नाही माझ्यामध्ये आहे का नाही. तेवढं जर आपल्याकडे नसेल आत जाण्याची सवय तर आपण काय बोलत राहणार नुसतं.
हे बाहेरच्या जगात आपण पाहतो, हे जे मोठे मोठे एवढे लोक हे देतात, राजकीय लोक वगैरे, कधी त्यांनी आप विचारच केला नसेल बाबा आपण काय केलंय का, आपण तसं आहे का. तसा जर विचार करत असेल तर व्यासासनावर थांबणं पण अवघड आहे, तसं जर खोल गेलं तर. परंतु एक सेवा म्हणून हे करायला लागते. दुसरं, रामचंद्र कैकई, एवढं त्यांच्यामुळे सगळं घडलं, तरी पण रामचंद्र आल्यानंतर सगळ्यात पहिले ते कुणाला येऊन भेटले? कैकेयीला येऊन भेटले. त्यानंतर कृष्ण शिशुपाल, यात पण आपण पाहू शकतो इतके अपराध करून पण शिशुपालाला शेवट भगवंतांनी आपल्या स्थान दिलं. काय शिकू शकतो बरं आपण या सगळ्या गोष्टीतनं? हे खूप उच्च स्तर बोललोय मी तुम्हाला. तुम्ही काय निश्चय करताय? चला, शिशुपालाने काय चूक केली सांगतो तुम्हाला. शिशुपालाने काय चूक केली बरं? हा, काय केलं? तिने चूक केली ना, त्याला द्वेष पण माफ होता. तू काय चुकला बरं शिशुपाल? मोजायला चुकला. तू काय चुकला? मोजायला चुकला शिशुपाल. 99 पर्यंत त्याला माफ होतं, हे का नाही? आपणही मोजायला चुकायचं नाही. काय मोजायला चुकायचं नाही? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हे मोजायला चुकायचं नाही आपण पण. जेवढ्या काय आपल्या माळा आहे, आणि ते आपलं दुसरं असं एक दुर्दैव आहे, आपलं सगळं लक्ष त्या बाहेरच्या 16 माण्यावर आहे. आतल्यामध्ये कुठं आपण नीट मोजतो? कोण मोजते? एकदाही चुकू नये 16 पेक्षा, असं कधीच बरोबर नाही असं आपल्याकडनं कधी, की मनी खाली ओढायचं आहे का वर ओढायचं आहे. बरोबर खाली असलेली खाली येणार, कधी वर द्यायचं असलं की बरोबर वर जाणार. कधीच त्या चुकत नाही. आतलं एखादी चुकू शकते, दुसरंच येते मन एकदम विष्णू शकतो, परंतु त्या 16 कधी आपल्याकडनं चुकत नाही. तसं आपण मोजायला हुशार आहे, परंतु खरं मोजायचं जर आपल्याला असेल आतल्या माल, इथं शिशुपालाने एक चूक केली, मोजायला चुकला. आपणही मनी म्हणताना अतिशय लक्षपूर्वक आणि अतिशय प्रामाणिकपणे म्हणून, आणि जसं तृणादपी सुखी केलं या भावाने आपण करायला पाहिजे. प्रल्हाद महाराजांच्या जीवनात आपण ही खूप मोठी गोष्ट पाहू शकतो. नोटा मोजायला परत कोण चुकले का? कधी असं झाले का की 2 नोटा जास्त गेल्या म्हणून? किती मोठा बंडल द्या आपल्याला, त्यावेळेस आपलं लक्ष कसं असतं? नोटा मोजताना घरात दुसरं कोण असू दे, आपण आतल्या खोलीत जाऊन बसतो. त्या बँकेमध्ये पण नोटा मोजताना बाजूला काय चाललंय कळत नाही. एवढ्या शांतपणे आपण एक दिवस जरी जप करू शकलो ना, एक दिवस, तरी खूप झालं. मी म्हणलो ना की 16 माळा करतो, त्यामध्ये सगळ्यात मिळून एक मंत्र जरी ऐकला गेला असेल, म्हणजे पहिल्या ह्याच्यातला हरे, दुसऱ्या ह्याच्यातला कृष्ण, असं सगळे मिळून एक जरी झालं ना, तरी आपल्या उद्धार होण्याचे चान्सेस आहे. ही परिस्थिती आपली कठीण आहे बरेच हरिनामाविषयी खास करून. प्रल्हाद महाराजांचा इतका संघर्ष दुसऱ्या कोणाच्याही जीवनात आला नाही. एवढ्या लहान वयामध्ये विभीषणांच्या जीवनात आला, परंतु ते त्या याच्यामध्ये विभीषण म्हणते आला, नक्कीच आला. पण प्रल्हाद महाराजांनी ज्या जीवनामध्ये स्वीकारला, ज्या वयामध्ये स्वीकारला, विभीषणांचं एक वय होतं, त्यांना बाहेर निघून जायचा मार्ग होता. प्रल्हाद महाराजांना बाहेर जायचा पण मार्ग नव्हता, त्यांना त्याच घरात राहावं लागत होतं. विभीषणाने तर निर्णय घेतला तर मी निघून जातो, प्रल्हाद महाराजांना तोही निर्णय घेता येत नव्हता. तर अशा पद्धतीने प्रल्हाद महाराजांनी जे काही विश्वास ठेवला, खास करून श्रद्धा हरिनामावरती, 20-30 वर्ष कोण भक्तीत असेल, इतकी हरिनामावरती श्रद्धा, थोडी तरी श्रद्धा कोणाची आहे का? आणि एखादा अनुभव असेल तर सांगा हरिनामाचा. प्रल्हाद महाराजांना 5व्या वर्षी एवढा अनुभव आहे की भगवंत आपले रक्षण करतील, आणि आपण कित्येक वर्ष याच्यामध्ये आहे, परंतु आपल्याला मध्ये अजून ती श्रद्धा निर्माण झाली नाही. प्रल्हाद महाराजांच्या, आणि आपण शेवट पाहिलं की प्रल्हाद महाराजांच्या केवळ शरीराचं रक्षण केलं का? शरीराचं केलं, पण भक्तीचं पण केलं. आणि नरसिंह भगवान आपल्या भक्तीचं रक्षण करण्यासाठी आपण प्रार्थना करायची. शरीर हे नश्वर आहे, कधी ना कधीतरी जाणार आहे. ते काय प्रत्येकाची वेळ वेगळी असेल, परंतु जाणं प्रत्येकाला क्रमप्राप्त आहे. मग प्रल्हाद महाराजांकडे आपली महत्वाची मागणी काय पाहिजे? की भक्तीच्या रक्षणाची मागणी पाहिजे. प्रल्हाद या शब्दाचा अर्थ काय? 2 सांगितले. जिथून आनंद मिळतो, ज्याला पाहून आनंद मिळतं आणि दुःख दूर होतं, ते म्हणजे प्रल्हाद. आणि तो ज्याच्याकडे जातो त्याला काय करतो? सुखी करतो, तो म्हणजे प्रल्हाद. जसं प्रभुपादांनी केलं. प्रभुपाद जिथं जिथं केले तिथल्या लोकांचं जीवन काय करून टाकलं? बरोबर टाकलं. मग प्रल्हादांच्या जीवनातून आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आनंद मिळतो. आपण म्हणतो की भक्ताकडे एक गुण पाहिजे की भक्ताचा चेहरा हसरा पाहिजे.
प्रसन्नता चेहऱ्यावरती पाहिजे. कारण आपल्या चेहऱ्यावरती जर नेहमी 12 वाजले असतील तर बाहेरचे लोक भक्तीत येणार नाही. आपल्या सभावरती जर चिडचिड असेल बाहेर, मग त्याला रे भक्तीत जाऊन तर उलट अवघड आहे. ह्याला रोज टेन्शन बेडला मी एकच सांगतो 16 माळा राहिल्यात आणि संध्याकाळी शेवा आहे आणि अचानक लेक्चर आले, माझ्या अजून 8 माळा आहेत. आता मला लगेच रात्री 8 माळा करायला लागते. आता इथं लेक्चरला बसल्यावर पुढं टेन्शन येणं साहजिक आहे, पण रोजच्या जीवनात एवढं टेन्शन असेल तर कठीण आहे की आपण बाकीच्या लोकांना आपल्या जर भक्तीतल्या जर अडचणी सांगायला लागलो सारख्या भेटले की आपल्या आजूबाजूच्या भक्तीत कसे आहे ना, आधीच ते आपल्या धावपळ बघून कावरे बावरे झालेले असतात. त्यांनाच वाटतं भक्ती करावी का नाही, म्हणजे अवस्था भेटली की रोज आपण एकतर आपण कुणी बोलवलं की आपण सांगतो इकडे नाही आज आमच्या मंदिरात काय आमच्या पाहुणे बोलवतात, सगळे बोलवतात, लग्न सांगतात, कुठं आपलं जायचं म्हणलं की आपलं पर्यंत काय, आणि वरून आपली अजून ही कारणं परत वेगळी आज माझं आहे. तर प्रसन्नता म्हणून एक भक्त मी ऐकलं होतं पूर्वी. ते भक्त आले फॉरेन मध्ये लग्न असेल आणि त्यांनी झाडू मारणारे भक्त पाहिले मंदिरात, आणि ते झाडू मारणारे भक्त पाहून प्रभावित झाले. प्रभावित कुणाकडून झाले? झाडू मारणारे भक्त पाहून. झाडू मारणारे भक्त पाहून प्रभावित का झाले? त्यांनी विचार केला, अरे झाडू मारणारा इथला भक्त पण एवढा आनंदी, ते आनंदी असायचे. त्यांनी काय विचार केला, झाडू मारणारे भक्त जर इथले एवढे आनंदी आहेत तर मग इथं नक्कीच आनंदच आनंद आहे म्हणून. आणि मग ते गंभीर झाले ते पाहून आणि त्यांनी भक्ती मार्ग स्वीकारला. म्हणून आपण बाहेरच्या समाजातील वावरताना आपल्याला दुसऱ्याला देण्यासाठी, दुसऱ्याला आनंद देण्यासाठी आपण शिकलं पाहिजे, ना की दुसऱ्याला म्हणजे प्रल्हाद तरी काय दुसऱ्याचं दुःख दूर करतो. उलट त्याच्या समस्या आपण ऐकून घेण्याऐवजी आपण जर आपल्या समस्या त्याला सांगत बसलो तर ते कठीण आहे. तर प्रल्हाद महाराजांचं जीवन आपल्याला हे पण शिकवतात. तर प्रल्हाद महाराजांच्या जीवनाकडनं भरपूर गोष्टी शिकू शकतो. शेवटी आपल्याला माहिती आहे की प्रल्हाद महाराजांना विचारले जाते भगवंत कोठे आहे. प्रल्हाद महाराज काय म्हणतात सुरुवातीला? सगळीकडे. प्रल्हाद महाराज हे आपल्या शास्त्रामध्ये ऐकून सांगत होते की त्यांना तसा साक्षात्कार होता? कसा होता साक्षात्कार? कधी झाला त्यांना साक्षात्कार हा की भगवंत सगळीकडे म्हणून? आपल्याला काय, आपल्याला साक्षात्कार आहे का आपण ऐकले फक्त? प्रल्हाद महाराजांना कधी साक्षात्कार झाला? म्हणजे प्रल्हाद महाराज असंच म्हणले आपल्या शास्त्रात ऐकून भगवंत सगळीकडे, भगवंत सगळीकडे. त्यांना कधी साक्षात्कार झाला? शिक्षा झाल्यानंतर. प्रल्हाद महाराजांना हा साक्षात्कार होता, त्यांचे ते शब्द नव्हते. 8वीत झाले का नाही? अरे बघा एखादा फोन करून प्रोजेक्ट कुठेतरी, सगळेजण मला उत्सुक आहेत ऐकण्यासाठी. तर प्रल्हाद महाराजांना हा साक्षात्कार होता. कधी कधी त्यांचं वेळोवेळी भगवंतांनी रक्षण केलं होतं, हा त्यांना साक्षात्कार होता. आपलंही केलंय वेळोवेळी, पण आपल्या डोक्यात एकदाच न केलेलं लक्षात आहे, कधी नसेलही केलं आपलं. आपलंही वेळोवेळी रक्षण झाले भगवंतांकडनं. सगळ्यात महत्वाचं रक्षण काय झाले? आपल्या भक्तीचं रक्षण झाले. कितीतरी वेळा जीवनामध्ये असे कठीण प्रसंग आले असतील 4 नेम तोडायचे. कितीतरी वेळा आपल्याला कदाचित मंदिरामध्ये येऊ का नाही असंही वाटलं असेल. कितीतरी वेळा आपण मंदिरात कमी जास्त आलो असेल, पण आज तुम्ही इथं आहात म्हणजे हे तुमचं रक्षणच आहे सगळ्यात मोठं. आज तुम्ही एवढ्या कलियुगामध्ये एवढे बाहेर हजारो सगळे विघ्न असताना आणि हजारो सगळे मायेचे प्रभाव असताना तुम्ही इथं आहात म्हणजे भगवंत तुमचं रक्षणच करतायत पदोपदी. पण आपल्याला वेगळं रक्षण हवंय. आपल्याला भौतिक रक्षण झालं म्हणजे रक्षण झाल्यासारखं वाटतं. पण सगळ्यात मोठं रक्षण मी तुम्हाला सांगितलं ते कशाचं आहे? भक्तीच आहे. आणि आपण सगळे जर इथं आहात हे सगळ्यात मोठं रक्षण आहे आपलं. तर प्रल्हाद महाराजांना याचा अनुभव होता. म्हणून प्रल्हाद महाराजांना ज्यावेळेस हिरण्यकशिपूची ती बहीणच ना होलिका, तर तिला तर वरदान होतं. तिला काय वरदान होतं? की ते आग तुला जाळू शकत नाही म्हणून. आणि प्रल्हाद महाराजांना ती घेऊन बसते त्यावेळेस आपण पाहतो की त्याच्यामध्ये तिचं वरदानही सक्सेस होत नाही. प्रल्हाद महाराज त्या ठिकाणी जिवंत राहतात आणि ती मरते. मग एवढं आग असताना तिला वरदान असतं पण ती कशामुळे मरते? तर आपले आचार्य सांगतात की त्या आगीमुळे ती मरत नाही, ती भगवंतांच्या क्रोधाच्या अग्नीमुळे मरते. ती जी मरते ते भगवंतांच्या क्रोधाच्या अग्नीमुळे मरते. तर हे असं वेगवेगळ्या प्रकारचं रक्षण प्रल्हाद महाराजांनी पाहिलं होतं त्यांच्या जीवनामध्ये. म्हणून ते म्हणत होते की हो भगवंत सगळीकडे. मग या खांबात आहे का? हो खांबात पण आहे. याच्यातनं आपण काय शिकू शकतो?
आणि भगवंतही आपल्याला माहिती आहे की प्रल्हाद महाराजांच्या बोटाकडे लक्ष ठेवून होते की आता हा कुठं बोट दाखवेल, मला तिथं प्रकट व्हावं लागेल. याच्यामधनं आपण काय शिकू शकतो? विश्वास. आणि भगवंत स्वतःच्या मतापेक्षा भक्तांच्या मताला जास्त महत्व देतात. भगवंत स्वतःच्या मतापेक्षा, इथं प्रल्हाद महाराजांकडे ते लक्ष ठेवून होते की प्रल्हाद महाराज आता कुठे बोट दाखवेल, इतकं भक्ताच्या शब्दाला भगवंतांकडे महत्व आहे. आणि आपल्याला माहिती आहे की भगवंत स्वतः प्रतिज्ञा पण मोडतात भक्तांसाठी. आणि आपल्या जीवनामध्ये काय होतं माहिती आहे, आपण आपल्या स्वतःच्या मताला फार चिकटून बसतो आणि त्यामुळेच प्रॉब्लेम येतात. बघा, जे काय वाद आहे, जे काय संघर्ष आहे, प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या मताला चिकटून आहे. कुठल्याही बघा तुम्ही, आध्यात्मिक जगात बघा नाही तर भौतिक जगात बघा, आध्यात्मिक जगात पण बघा, दोन गोष्टीमध्ये जे काही संघर्ष आहे तर त्याचं कारण एक आहे, कुणाला काही इथे येऊन काय मान सन्मान नकोय, नक्कीच नकोय. सगळेच नाही आहेत त्या भूमिकेमध्ये, नक्कीच आहे. कुणाला दुसरं इथे काय कामवायचं नाही, काय लोभ नाही. मग प्रश्न कुठे आहे? फक्त स्वतःच्या मताला चिकटून राहणे, ही जी आपली भूमिका आहे ती बऱ्याच वेळा संघर्षाचं कारण ठरते. घरामध्ये बघा, बाहेर म्हणा, सगळ्याला चांगलंच करायचंय, इथं पण सगळ्यांना येऊन सेवाच करायची, परंतु माझ्या मताप्रमाणे ही जी भूमिका आहे, स्वतःचं मत जर आपण बाजूला ठेवू शकलो तर त्यांनी जास्त भगवंत प्रसन्न होते. ही जी भूमिका आहे की सेवा मला करायची, पण कशी? माझ्या मताप्रमाणे. तर हे स्वतःचं मताला चिकटून भगवंत तिथपण पण ठेवत नाही स्वतःजवळ, स्वतःचं मत पण ठेवत नाहीत भगवंत. भक्ताचं काय मत आहे? अर्जुन, तुझं मत काय? हे भगवंतांकडनं आपण पाहू शकतो, ते स्वतःचं मतही देत नाही. आपण मात्र आपल्या मताविषयी खूप ठाम आहे. आणि दुसरे एक लक्षात घ्या, शुद्ध भक्तांचे शब्द इतके शक्तिशाली असतात की ते खरे करण्यासाठी यातून काय शिकू शकतो? म्हणजे प्रल्हाद महाराज म्हणजे सगळीकडे शुद्ध भक्त, ते खरे करण्यासाठी भगवंत काही करू शकतात, कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. म्हणून आपले गुरु, त्यानंतर प्रभुपाद, आपले परमगुरु, यांचे जे शब्द आहेत हे खरे करण्यासाठी भगवंतांनी दाखवून दिले. सगळे प्रभुपादांनी जे जे शब्द दिले ते सगळे खरे होत आहेत. का? भगवंत आपल्या शब्दापेक्षा आपल्या भक्तांचे, शुद्ध भक्तांचे शब्द खरे करण्यासाठी अधिक आतुर असतात. म्हणून आपण म्हणतो ना की वरिष्ठांचा ऐका. का? कारण त्यांच्या शब्दाला भगवंतांच्या दृष्टीने जास्त महत्व आहे. म्हणून एक मी ऐकत होते गौरव प्रभू सांगत होते, परमपूज्य रामदास स्वामी महाराज एका कॉलेजला लेक्चर देत होते आणि सांगत होते जीवन खूप दुःखाले, शाश्वत वगैरे असं. आता कॉलेजची तरुण मुलं, त्यांना कदाचित तेवढा विश्वास बसणार नाही, तरुण वयामध्ये लगेचच त्या गोष्टी पटणं पण अवघड आहे. तसं दुःखालय आणि शाश्वत थोडंसं नंतर पटायला लागतात, आहे ना. प्रभूजींना असायला येते, प्रभूजींना थोडंसं खास करून लग्न झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी पटायला लागतात. नोकरी लागली, लग्न झाल्यानंतर मग लक्षात यायला लागतं ते दुःखालय आणि आपण नियंत्रक नाही, हे खास करून लग्न झाल्यावर कळायला लागतं, है ना. आपण नियंत्रक नाही, आपण कुणाचा नियंत्रण नाही, कंट्रोलर आपण नाही. तर ते मुलगा तर नवीन एकदम जोशामध्ये, तर महाराज मला नाही म्हणजे असं काय जाणीव म्हणून दुःखालय शाश्वत तुम्ही जे वारंवार सांगताय. तर महाराज एकच वाक्य बोलतात, येथील समजेल तुला तुझ्या जीवनामध्ये, एवढं एकच वाक्य बोलतात. आणि गौरव प्रभू सांगतात नंतर त्याच्या जीवनामध्ये एवढी काही संकट आली, एवढी एकच वाक्य फक्त सरळ बोलले महाराज. काय आता थोडेच त्याला काय ते गौरवने बोलले, पण महाराज बोलले येथील तुला अनुभव, दुःखाने समजेल तुला म्हणून. तर त्याच्या जीवनामध्ये एवढे काही प्रसंग आले. म्हणून गुरूंचे शब्द हे साधारण घेऊ नका. आणि गुरूंचे शब्द म्हणजे गुरूंचे लेक्चर म्हणून आलेले शब्द, प्रभुपादांचे शब्द हे साधारण घेण्यासारखे नाहीत. अजून एक सांगत होते गौरव प्रभू की एकदा क्रिकेटर सगळी टीम होती, त्यावेळेस अजय जडेजा आणि ते पूर्वीच्या काळामध्ये, आणि सगळेजण क्रिकेटर आणि महाराज आणि आपले भक्त वगैरे एकाच विमानामध्ये होते. आणि विमानामध्ये उतरल्यानंतर सगळे आपले जे भक्त होते बाकीचे, ते सगळे महाराजांचं स्वागत करायसाठी वगैरे उत्सुक होते. आणि क्रिकेटर पण उतरले. क्रिकेटरांना म्हटलं हे कोणतरी विशेष दिसतंय, त्यांना तर वाटलं पहिल्यांदा आपल्या स्वागताला सगळे बाहेर थांबलेत काय म्हणून. पण ते पाहतात की एवढं स्वागत होते महाराजांचं वगैरे. मग तो अजय जडेजा महाराजांसमोर जो जातो आणि म्हणतो की मला पण करायची होती सगळ्या गोष्टी, पण माझ्याकडे वेळ नाही म्हणून. एवढं महाराजांना म्हणतात. तर ते म्हणतात की
नंतर अजयच्या डेवरती एक आरोप झाला काहीतरी फिक्सिंगचा वगैरे, आणि त्याला इतका वेळ मिळाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये भक्ती करण्यासाठी. तर सांगायचा मुद्दा, हे शुद्ध भक्त आहेत आणि आपण खूप भाग्यवान आहे. म्हणजे प्रभुपाद आपल्याला अनेक गोष्टी देऊन गेले. प्रभुपादाने एवढे सुंदर मंदिर दिलं, पण प्रभुपादाने अजून एक गोष्ट दिली की रत्नांप्रमाणे असलेले, म्हणतो ना हिऱ्यांप्रमाणे असलेले त्यांचे शिष्य जे शुद्ध भक्त आहेत ते आपल्याबरोबर आहेत. परमपूज्य राजनाथ स्वामी महाराज असो, परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज असो, अनेक असे जे काय आहेत हे भक्त जे त्याचे शिष्य जे आपल्याला दिले ते आपल्यासाठी खूप मोठा ठेवा आहे प्रभुपादाने दिलेला. तर त्यांचे शब्द आज जसं आजची जी फीस्ट आहे ही कुणी स्पॉन्सर केली माहिती, जे 35-36 भक्तांनी आता दीक्षा घेतली त्या भक्तांनी म्हणले की आम्हाला एकत्र येऊन आज फीस्ट स्पॉन्सर केली. खूप मोठी फीस्ट आहे. त्यांनी आज तर ते शिवेला पण आले होते, सगळ्यांनी मिळून त्यांनी आज फीस्ट स्पॉन्सर केलेली. तर सांगायचा मुद्दा हे की आपण दीक्षा घेतल्यानंतर किंवा ज्यावेळेस आपण एका कोणाला गुरु म्हणून स्वीकारतो तर ते शब्द साधारण नाही आहे. आणि आपल्या बघा इस्कॉनमध्ये एक पाहायला मिळतं की दास होण्यासाठी कित्येक वर्ष ते थांबले होते. काय होण्यासाठी? दास होण्यासाठी. पण नंतर तीच भूमिका आपली नंतर पण पाहिजे. आपण थांबलो कशासाठी इतक्या वर्ष? कोण 5 वर्ष थांबले, कोण 10 वर्ष थांबले, काही त्यांचे 10 वर्षापासून 16 माळा करत होते. कशासाठी थांबलो होतो आपण? कुठली पदवी घेण्यासाठी? दास पदवी घेण्यासाठी. परंतु हीच पदवी निरंतर त्याच भावने ठेवण्यासाठी आपण एक आयुष्य थांबायला पाहिजे होतं की तोच भाव आपला पाहिजे. दास पदवी घेतल्यानंतर परत झालो अशा भूमिकेत आपण यायला नाही पाहिजे. आणि कदाचित असं म्हणतात की दीक्षा झाल्यानंतर मला एक डिस्ट्रीब्युशन करणारे एक सांगत होते वरिष्ठ हे की बऱ्याच वेळा भक्त दीक्षित झाल्यानंतर एवढं खूप डिस्ट्रीब्युशन करत नाही जेवढं दीक्षेच्या आधी करतात. दीक्षित झाल्यानंतर एवढं नम्र राहत नाही जेवढं दीक्षेच्या आधी असतात. कदाचित हा प्रवास उलटा नाही व्हायला पाहिजे, सगळ्यांसाठीच आहे हा प्रवास. आपण आत्ता खरं त्या दास प्रवासाला अधिकृत सुरुवात केली, पहिल्यापासून केलीच आहे, पण हा प्रवास आपला कुठं न्यायचा आहे? दास या ह्याच्याकडे न्यायचा आहे आपल्याला प्रवास तो. तर हे आपण याच्याकडून शिकू शकतो. अजून त्यानंतर आपण पाहूया थोडंसं की हिरण्यकशिपूने कठोर तपस्या केली. कुणी केलं का प्रभूजींना? फोन माझ्याकडे 7 आहे, परंतु मला वाटते की तुम्हाला मिळावं प्रभूजी जवळ आले असतील तर ठीक आहे. किती वर्ष तपस्या केली? कोणीतरी फोन करा. कोण दयाळ दिसत नाही. प्रभूजी 8:30 पर्यंत तरी खरं यायलाच पाहिजे होते. 10,000 वर्ष. किती? एवढ्या वर्ष त्यांनी 4 नियमाचं पालन केलं. ते आठवते का? मी गेल्या वेळेस सांगितलं होतं, मला थोडं आठवतं. आठवते का मला? थोडं सांगितलं. तर 4 नियमाचं पालन त्यांनी किती वर्ष केलं? तपश्चर्येमध्ये 4 नियमाचं पालन आपोआपच झालं ना. कारण त्यांनी जी कठोर तपश्चर्या केली त्याचं शरीर काही शिल्लक राहिलं नव्हतं. फक्त त्यांचे 2 मिनिटं देत आहे. जोरात हरिबोल झालं पाहिजे. फक्त आले मी आवाज टाकतो, तुम्ही फक्त जोरात म्हणा. तर मी म्हणलो सकारात्मक आहे, प्रभूजी उद्या आहेत, गुरुवारी आहेत. तर 10,000 वर्ष तपश्चर्या आणि जीव त्यांचा कशात राहिला होता? फक्त हाडांमध्ये राहिला होता. माणसाला एवढं अमर होण्याची इच्छा आहे साधारण नाही. एवढी तपश्चर्या केल्यानंतरही त्यांचा जीव तसाच त्या हाडांमध्ये राहिला होता. आणि त्यांना एवढी तपश्चर्या करून काय मिळवायचं होतं? अमरत्व मिळवायचं होतं. पण ब्रह्मदेव म्हणले की देऊ शकत नाही. त्यातनं काय शिकू शकतो आपण? याच्यातून काय शिकवून देऊ शकतो? त्यांनी म्हणले मला अमरत्व द्या आणि ब्रह्मदेव म्हणले मी देऊ शकत नाही. या एका वाक्यातनं काय शिकू शकतो? वेगवेगळ्या अँगलने तुम्ही विचार कराल. हा ब्रह्मदेव सुद्धा अमर नाही. आणि दुसरा अजून सोप्या पद्धतीने ज्याच्याकडे जे आहे तेवढंच तो तुम्हाला देणार. त्यामुळं तुम्ही भक्तांचा संग करा. कारण भक्ताच्या संघामध्ये भक्तांना जेवढं तुमचं अमूल्य जीवन आहे हे माहिती ते बाहेरच्या लोकांना माहिती नाही. एका व्यक्तीला परी सापडतो, तो धोबीकडे जातो, धोबी त्याची किंमत काय सांगेल? 10,000 20,000. अजून एखाद्याकडे जातो इस्त्री करण्याकडे, तो त्याची 50,000 सांगेल. मग तो वडिलांकडे येतो, अहो हे इकडे 10,000 सांगितले. वडील म्हणतात थांब अजून तिसऱ्याकडे जा, तो त्याची वेगळी सांगतो. वडील म्हणतात किती सांगितली छान किंमत हे नाही, तर अजून 4थ्याकडे जा, तो अजून वाढवून सांगतो.
मग शेवट मग तो सोनाराकडे जा म्हणून. मग सोनार त्याची किंमत पोट्ट्यात सांगतो. मग ते वडील म्हणतात की तू काय शिकला यातनं? ह्यांनी 10,000 सांगितले, ह्यांनी 20 सांगितले, ह्यांनी 50 सांगितले, त्यांनी कोटी सांगितले, याच्यातनं तू काय शिकला? तर याच्यातनं हे शिकला की बाहेरच्या लोकांनी पण तुमच्या प्रत्येकाची एक एक किंमत करून ठेवली, पण खरी किंमत तुमची कुणालाच माहीत नाही. खरी किंमत फक्त इथं बसलेल्या भक्तांना माहिती, आणि तेच तुम्हाला फक्त न्याय देऊ शकतात. बाकी तुम्हाला कुणीही न्याय देऊ शकणार नाही. याच्यातून आपण हे शिकू शकतो. भक्तांना माहिती आहे की तुमचं जीवन किती अमूल्य आहे आणि ते कुठं वापरलं गेलं पाहिजे. दोघ्याला काही माहित नाही, ते मला काय करणार, मी ते घासण्यासाठी उपयोग करेल त्याला, दे मला एवढ्या. बाहेरच्या जगातल्या लोकांना तुमची किंमतच माहीत नाही. तुमच्या शरीराची किंमत काय, तुमच्या आत्म्याची किंमत काय, हे जगातल्या कुठल्याही व्यक्तीला माहीत नाही. ते तुम्हाला त्याच भावनेनं बोलणार, त्यांच्या जवळ तेवढं आहे, तुम्हाला म्हणणार अरे जीवन एकदाच आहे, आनंद घे, मजा करून घे. का? त्याला तुमच्या शरीराची किंमत तेवढीच माहिती. पण सगळ्यात जास्त तुमची किंमत कुणाला माहिती? ही भक्तांना माहिती. कारण भक्तांना माहिती की याच्या शरीराची सगळ्यात किंमत मोठी ती भगवंताच्या सेवेमध्ये त्याचं शरीर लावणे. भक्तांचा संजय काय करायचा? बाहेरचे लोक तुम्हाला मार्गदर्शन करत नाहीत असं नाही, तुमच्या शरीराच्या स्तरावरतीच तुम्हाला मार्गदर्शन करतात ते. कारण त्यांची चूक नाही, कारण त्यांना तुमची किंमतच तेवढी माहिती. पण जे भक्त आहेत त्यांना सगळ्यात योग्य किंमत माहिती आणि सगळ्यात योग्य ठिकाणी त्याचा वापर कुठं करायचा हे भक्तांना माहिती. भक्त तुम्हाला त्यामुळे कधी चुकीचं मार्गदर्शन करणार नाही. तुमच्या जीवनाचं योग्य मूल्य घडवायची आणि योग्य मूल्य तुम्हाला देण्याची, तुमच्या प्रत्येक गोष्टीला योग्य मूल्य देण्याची ताकद फक्त भक्तांच्यात आहे. म्हणून भक्तांचा संघ करायचा, म्हणून भक्तांच्या संघामध्ये श्रवण करायचं. कारण तेच तुम्हाला परिपूर्ण रीतीने समजलं आहे त्यांना, बाकी नाही. नंतर ब्रह्मदेवांकडून वरदान घेऊन तो अजूनच उन्मत झाला. त्यानंतर हिरण्यकशिपूचा देवतांबाबत पण मी मागच्या वेळेस बोललो होतो. ब्रह्मदेवाकडनं हिरण्यकशिपूने वरदान घेतलं, ओके. परत हिरण्यकशिपूने काय चूक केली दुसरी? रावणामध्ये तो आल्यानंतर परत कुणाकडे गेला? वरदानासाठी कुणाकडे गेला? शिवजीकडे गेला. ब्रह्मदेवांच्याकडनं हे घेतलं. म्हणजे तो पहिल्यांदा त्याला अनुभव होता जुना, तरी पण परत तरी तो देवदेवतांकडेच गेला. आपण ह्या जन्मात ठरवलं पाहिजे. आता याचा अर्थ काही काही बाहेरच्या भक्तांना वाटतं लोकांना की आपण काही देवी देवतांच्या विरोधामध्ये आहोत किंवा आपले काही चुकीचे भूमिका आहेत. अजिबात नाही, अजिबात नाही. देवी देवतांचा हा सन्मान व्हायलाच पाहिजे. आदर वेगळा, सन्मान वेगळा आणि पूजा वेगळी. आदर सन्मान तर आपण सर्वसामान्य एखाद्या व्यक्तीचा पण करतो, बाहेरच्या प्रत्येक व्यक्तीचा आपण करतो. देवी देवतांचा नाही काय, का नाही करणार आपण? परंतु सन्मान आदर वेगळा, परंतु प्रत्यक्ष पूजा आणि आकर्षण वेगळं. तर आपल्याला हेही आपण यातनं पाहू शकतो की देवी देवतांना. दुसरं मला सांगा, ब्रह्मदेव परत कधी हिरण्यकशिपूला सांगायला आला का अरे तू चुकतोय राव जरा? कधी सुधारायला आला का? त्यांचं नातं फक्त व्यवहाराचं होतं. तू तपश्चर्या केली, तुला फळ मिळालं. त्यामुळे तुझं आणि माझं नातं आता काय झालं? सत्र. म्हणून आपण ज्यावेळेस आपण स्तुतीचं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस आपली स्तुती संपती ना, आपण एखादं कार्य केलं आणि आपण आपली स्तुती केली की ते स्तुतीमध्ये तुम्हाला फळ मिळलं. आता तुम्हाला जे ओरिजिनल फळ पाहिजे भक्तीचं ते तुमच्यासाठी शिल्लक राहत नाही. लक्षात आलं? तुम्ही समजा एखादं कार्य केलं आणि तुम्ही त्याची स्तुती करून घेतली, तुम्हाला फळ मिळलं का नाही? काय फळ मिळलं तुम्हाला? काय मिळली? स्तुती. तर सेवा करून तुम्हाला स्तुती मिळवणे हे तुमचं फळ आहे का? पण ते तुम्ही घेतलं, तुम्ही काय केलं? ते घेतलं. मग तुम्हाला जे ओरिजिनल फळ पाहिजे कृष्ण भक्तीचं ते तुमच्यासाठी आता नाही. लक्षात आलं? एखाद्या व्यक्तीने समजा वेगवेगळ्या प्रकारे जर काही बक्षीस ठेवलं, एका हातामध्ये चॉकलेट ठेवले, एखादे पैसे ठेवले, मुलांनी चॉकलेट घेतले, ते आपोआपच पैसे आता तिथे राहिले नाही. त्यामुळं आपण ज्या वेळेस एखाद्या सेवेचं फळ घेतो, सेवेचं आपण स्तुती घेतो, त्यानंतर आपल्यासाठी ते महत्वाचं फळ असतं कृष्ण भक्तीचं. ते फळ आपल्यासाठी काय होतं? निघून जायचं. म्हणून ते आपण आपलं फळ आपल्याला न घेता दुसऱ्याला द्यायला पाहिजे. आपल्या भक्तांना द्यायला पाहिजे, बाजूच्या गुरूंना द्यायला पाहिजे, वैष्णवांना द्यायला पाहिजे, भगवंतांना द्यायला पाहिजे. आणि जे ओरिजिनल फळ आहे आपल्याला कृष्ण भक्तीचं ते आपण साबत ठेवलं पाहिजे. ते सांगितलं की जे परत ब्रह्मदेव त्याच्याकडे आले नाही,
त्यामुळे देवी देवतांचे असे देवी देवतांची काय गोष्ट आहे की देवी देवता परत तुम्हाला सुधारायला येणार नाही, पण भगवंत आणि भगवंतांचे भक्त तसे नाही, ते पुन्हा पुन्हा तुम्हाला आठवण करून देण्यासाठी. त्यानंतर मी जसं सांगितलं की प्रभुपाद एकदा देवीच्या मंदिरामध्ये काही भक्तांनी नेलं प्रभुपादाही तिथे देवीच्या मंदिरामध्ये गेले, पण देवीला त्यांनी काय प्रार्थना केली. आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये जाऊ कधी देवी देवतांच्या वगैरे, त्यावेळेस आपण म्हणू शकतो की हे भौतिक जगामध्ये जे काही विघ्न आहे ते विघ्न येऊन देऊ नका आध्यात्मिक ह्याच्यासाठी, कारण जी देवी वगैरे आहे आपण या जगाच्या त्या शक्ती, तर आपण अशा पद्धतीने प्रार्थना करू शकतो. परंतु त्या तुरुंगातल्या जेलर आहेत, तुरुंगातल्या त्या काय आहेत ते जेलर आहेत फक्त, परंतु त्या तुरुंगातनं त्या सोडूच शकत नाही. नरसिंहदेव खूप क्रोधित झाले होते. आपण म्हणतो का बरं एवढे क्रोधित झाले ते, त्याचं अजून एक कारण सांगितलं जातं. तुम्हाला माहित असलेलं कारण कोणतं? कोणी कुठल्याही दाराने आलं तरी भक्तांचं सगळीकडे लक्ष आहे. तर या ठिकाणी आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो ते श्रीमान नंदलाल प्रभूजी प्रकट झालेले आहेत. आपण जोरदार हरिबोल करून त्यांचं स्वागत करूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. आणि आता प्रभूजी आपल्या विषयाला सुरुवात करतील. त्यांनी ती करावी असेल प्रभूजी दर्शन घेऊन येत आहेत. मी शेवटचं एक सांगतो की हिरण्यकशिपू आपल्या नरसिंह बाबावर खूप क्रोधित झाले. का क्रोधित झाले? भक्ताला त्रास झाला. अजून एखादं कारण असंही म्हणतात की ते देवी देवतांवरती पण क्रोधित झाले होते. का? की तुम्ही माझ्या भक्ताचं काहीच रक्षण केलं नाही, तुम्ही मदत केली नाही, म्हणून देवी देवतांवरती पण ते क्रोधित झाले होते. ही ऍक्च्युली परिस्थिती आहे भगवंत आणि देवी देवतांमध्ये. त्रास झाला म्हणून क्रोधित झाले ते हिरण्यकशिपू. देवी देवतांचा पण त्यांना राग आला, म्हणून देवी देवता पण पुढे आले नाहीत त्यांच्या ह्याच्या करण्यासाठी. तर ते देवी देवतांवरती पण तेवढेच क्रोधित होते की तुम्ही रक्षण करण्यासाठी धावून यायला पाहिजे होतं, पण देवी देवता काय होते, लपून बसले होते. म्हणून त्याला प्रल्हाद महाराजांना ज्यावेळी सांगितलं जातं की स्वर्गाची प्राप्ती हवी का, ते नको म्हणले. का? कारण स्वर्गाच्या लोकांची काय अवस्था होती त्यांना माहित होतं. स्वर्गातले लोक म्हणजे स्वर्गातले सगळे देवी देवता लपून छपून सगळ्या गोष्टी पाहत होते. म्हणजे हिरण्यकशिपूने नुसती पापणी जरी वर केली आपली डोळे तरी ते आत लपून बसायचे. ही अशी स्वर्गाची अवस्था आहे, अशी देवी देवतेची अवस्था आहे. तरी पण आपण नेहमीच त्यांचा आदर करायला हवा. तर अशा बऱ्याच गोष्टी आपण प्रल्हाद महाराजांच्या जीवनातून पाहू शकतो. आणि ही कथा आहे, ही कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो, पण ज्यावेळेस आपण इस्कॉनमध्ये आलो त्यावेळेस ह्या कथेमध्ये किती शिकवणी घडल्या हे आपल्याला समजू शकतं. म्हणजे आणि ह्या शिकवणीमधली एक जरी शिकवण, एक त्या शिकवणीतली शिकवण किंवा एकटापासून तुम्हाला अजूनही काही एखादी वेगळी शिकवण मनात आली असेल, ती जरी आपण जीवनामध्ये अंगीकारू शकलो आणि त्याप्रमाणे चालू शकलो तरी आपली भक्तीची प्रगती आणि भगवंताची कृपा होत राहील. प्रभूजी या ठिकाणी आले आपण, आणि प्रभूजींना 2 मिनिटंही इथं या ठिकाणी फ्रेश व्हायला कशालाच वेळ मिळाला नाही. तर प्रभूजींना मी सांगितलं होतं तुम्ही फ्रेश होत बसला तर मग मी लेक्चर नाही देणार असं काही म्हणलं नाही, मी म्हणतोय कारण माझं बोलण्याची एवढी ताकद नाही प्रभूजींसमोर. तर प्रभूजी आले, प्रभूजींनी मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. हरे कृष्ण. परत एकदा आपण 3 वेळा हरी बोल करून प्रभूजींचे स्वागत करू. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. कंटिन्यू.